संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 95। हा अभंग संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवनातील मोह, पश्चाताप आणि ध्येय याविषयी लिहिला आहे। खाली दिलेला आहे बघा। अभंग क्रमांक 95। गेली वीरसरी मंग त्यासी रांड मारी, भगलिया चित्ता नये काशारने संतिता। तुका म्हणे धीर भगलिया पाठीकीर, मंग नये तैसी सत्ता गेली मागील आणिता। बघा नंबर 1, गेली वीरसरी मंग त्यासी रांड मारी, म्हणजेच वीरसरी म्हणजे वीरश्री म्हणजे पराक्रम, सामर्थ्य, तेजस्विता। तुकाराम महाराज म्हणतात की एकदा का माणसाची वीरश्री म्हणजेच आत्मबल, संकल्प, संयम, शौर्य हरवली की मग त्याला रान म्हणजेच वाईट प्रवृत्ती, वासना, विकार किंवा भोगाची दासी हे त्याला लुबाडल्याशिवाय राहणार नाही, त्याची सद्गती दूर होईल। स्पष्टीकरण बघा। जेव्हा मनुष्य संयम गमावतो, जेव्हा आत्मसंयम हरवतो, तेव्हा तो भोगाच्या अधीन होतो। काम, क्रोध, लोभ यांसारख्या दुर्गुणांचा तो बळी होतो। रान इथे प्रतिकात्मक आहे, ती दासी आहे विकृतीची, जी संयमहीन माणसांवर राज्य करते। नंबर 2, भगलिया चित्ता नये कारशारने सांदिता, म्हणजे ज्याचे चित्त भंगले आहे, मग विचलित झाले आहे, त्याला काशा म्हणजे काशी म्हणजे मोक्षाची, परमार्थाची वाट दिसत नाही, हे त्यावरून समजत नाही। यावरून स्पष्टीकरण बघा। भंग लिहिलेलं म्हणजे गोंधळलेलं मन ईश्वर ध्यान करू शकत नाही, त्याला नीतिमूल्य, सदाचार, आत्मोन्नती कळत नाही। जणू समुद्रात दिशा हरवलेली एक नौका असल्यासारखं होईल। नंबर 3, तुका म्हणे धीर भंगलिया पाठीकीर, म्हणजेच तुकाराम महाराज सांगतात की अशा वेळी धैर्य हाच उपाय आहे। ज्यांचं मन भंगलंय त्यामागे कीर्ती, यश, प्रतिष्ठा येऊ शकते। जर तो धैर्य ठेवून प्रयत्न करत राहिला तर होऊन जाईल। स्पष्टीकरण बघा। भूतकाळात कितीही चुका केल्या असल्या, विकारांनी ग्रस्त झाले असलं तरी जर धीर धरला, संयम ठेवला तर माणूस पुन्हा आत्मोद्धार करू शकतो। मग भंगले तरी आशा हरवू नये। नंबर 4, मंग नये तैसी सत्ता गेली मागेल आणिता। अशा स्थितीत पूर्वीसारखी सत्ता, शक्ती, आत्मबल परत येत नाही। पूर्वी जसा आत्मविश्वास, आध्यात्मिक उंची होती, ती पुन्हा मिळवणं कठीण असते, पण प्रयत्नांनी शक्य आहे। संत तुकाराम महाराजांचा संदेश बघा। या अभंगातून तुकाराम महाराज मनुष्याच्या नैतिक अधपतनावर भाष्य करतात। जेव्हा माणूस आपल्या सद्गुणांचा त्याग करतो, तेव्हा त्याला वाईट प्रवृत्तीचा गुलाम बनावं लागतं। पण ही निराशेची गोष्ट नाही, कारण ते शेवटी सांगतात की धीर धरला, प्रयत्न केला तर कीर्ती म्हणजेच मोक्ष, परमार्थ, प्रतिष्ठा परत मिळवू शकते, हे मात्र नक्की। उदाहरण बघूया की नंबर 1, व्यसनाच्या अधीन गेलेला योग, म्हणजे एका तरुणाने चांगलं शिक्षण घेतलं होतं, त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं, पण वाईट संगतीमुळे तो दारूच्या व्यसनात गेला। एकदा संयम सुटला की मग व्यसन, खोटं बोलणं, चोरी हे सारे त्यांचं आयुष्य बनले। गेली वीरसरी मंग त्यासी रांड मारी, म्हणजे ही स्थिती। परंतु नंतर त्यांच्या आईवडिलांनी त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवलं, तिथे त्याने प्रयत्न केला, धैर्य ठेवलं, उपचार घेतले आणि आज तो पुन्हा नवा जीवन मार्ग चालू लागला आहे। तुकामध्ये धीर भंगलिया पाठीकीर हे वाक्य त्यांचंच
आयुष्य अधोरेखित केले आहे. धीर धरा, त्यामुळे सगळं ठीक होईल. नंबर 2, संत बंकिमचंद्रांच्या आनंदमठ मधील उदाहरणे. स्वातंत्र्याच्या लढ्यात काही लोक सुरुवातीला प्रामाणिक होते, पण काही जण सत्तेच्या लालसेतून विकले गेले. त्यांनी वीरश्री गमावली. मात्र काही ठिकाणी त्यांच्यातील काही जण पुन्हा ताळ्यावर आले आणि ध्येय ठेवून लढा दिला. त्यांना कीर्ती पुन्हा मिळाली. नंबर 3, व्यक्तिमत्व विकासाच्या आधुनिक उदाहरण बघा. सध्या सेल्फ हेल्प चळवळीत अनेक जण स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी झटतात. प्रारंभी ते आत्मविश्वास गमावतात. अनेकांनी चुकीचे निर्णय घेतलेले असतात, पण प्रयत्नाने थोडं ध्येय ठेवून ते पुन्हा उभे राहतात. मुख्य मुद्दे असेच की वीरश्री हरवली की वाईट प्रवृत्ती माणसावर राज्य करतात. चित्त भंगले की परमार्थ ईश्वर ध्यान अशक्य होते. ध्येय हा एकमेव उपाय आहे, तोच कीर्ती परत आणू शकतो. एकदा हरवलेली शक्ती परत मिळवणं कठीण असतं, पण अशक्य नाही. माफ करून घेण्याची ताकद हे परमेश्वराकडेच असते. यावरून निष्कर्ष असा निघते बघा की संत तुकाराम महाराज आपल्या शब्दात सांगतात की माणूस कितीही अधोगतीला गेला तरी त्याचं पुनरुत्थान म्हणजे पुनरावृत्ती शक्य आहे, जर तो ध्येयाने आणि श्रद्धेने पुन्हा मार्गावर यायला तयार असेल तर. भूतकाळातील चुका विसरून आत्मसंयम पाळून आणि परमेश्वराच्या कृपेवर विश्वास ठेवून माणूस पुन्हा त्याचं तेज परत मिळवू शकतो. मोक्ष, प्रतिष्ठा, आत्मबल हे सारे परत येऊ शकते. फक्त धीर हा धागा हातात धरावा लागतो. परमेश्वर कधीच आपल्या भक्तापासून दूर नसतो. फक्त भक्ताने पुन्हा एक पाऊल टाकायचं असतं. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मित्रांनो, धन्यवाद.